नंदुरबार आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील रंगावली सभागृहात माननीय जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत 13 तारखेला मतदान होणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे। सर्व मतदान करणाऱ्यांना आवाहन करण्यात येते की लोकांनी स्वतःहून मतदान करण्यास पुढे यावे व आपल्या परिवारातील सदस्यांचेही मतदान करून घ्यावे। जास्तीत जास्त मतदान करावे, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल। मतदानाचा जो उत्सव आहे त्यात सहभागी व्हावे आणि मतदानासाठीची तयारी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण झाली आहे। यासाठी जी टीम आहे त्याची ट्रेनिंग झाली असून त्यांना आवश्यक असलेली सोयीसुविधा ट्रान्सपोर्टिंगची आढावा घेऊन ती पूर्ण केली आहे। पोलिंग बूथवरती लागणारे पोलीस बंदोबस्तासाठी ची ही तयारी पूर्ण झाली आहे। पोलिंग बूथसाठी लागणारे सोयीसुविधा याची संपूर्ण तयारी झाली आहे। कोणाला कुठल्याही प्रकारची काही अडचणी येणार नाही याची जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेत आहोत, असे माननीय जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। इलेक्शन आहे ते आता 13 तारखेला त्यासाठी मतदान होणार आहे आणि मतदानाची वेळ सगळ्या वोटर्सला सगळे आपल्या नंदुरबारकरांना माहीत आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान करण्याची वेळ ती जाहीर झालेली आहे। तर सगळ्यासाठी मी आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे त्यांचे कुटुंबाचे आणि त्यांचे स्वतः लोकांनी पुढे येऊन मतदान करावे, सो दॅट आपला जे मतदानची टक्केवारी आहे ते पण वाढतील। आपण एक रेकॉर्ड क्रिएट करू टक्केवारीचा पण, आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या लोकशाहीचा जे सगळ्यात मोठा उत्सव आहे त्याच्यात त्यांचा सहभाग नोंदवावा। त्यानंतर आपल्या मतदानासाठी जी तयारी होती ते जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण झालेली आहे। या तयारीसाठी जी आमची टीम्स आहे त्यांची ट्रेनिंग झाली आहे। त्यांच्यासाठी जे काही सोयीसुविधा ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटीज आहे याचा आम्ही आढावा घेऊन प्रॉपर जे काही कमतरता होती ते पण पूर्ण केलेली आहे। आणि आज आपली जी आहे होम बेस वोटिंग जे होते ते घरी घरी जाऊन आपल्याला जे वोटिंग करायचे होते वृद्ध लोकांची 85+ किंवा PWD पर्सन्स विथ डिसेबिलिटी असे लोकांची त्यांची वोटिंग पण आम्ही जेवढा आमचा टार्गेट होता आणि जे लोक उपलब्ध होते घरी त्यांची पूर्ण झालेली आहे। उद्या पण त्यांच्यासाठी वेळ आहे, जर कोणी राहिलं असेल तर आपण त्यांना उद्या पण कवर करू। पोस्टल बॅलेट्सचा पण आपलं काम पूर्ण झालं आहे, आता होत आहेत वोटिंग जे आपले सर्व्हिसमध्ये किंवा पोलिंग ड्युटीवर जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही इलेक्शनमध्ये त्यांचा सहभाग नोंदवण्याची एक संधी देऊन त्यांना आपल्याकडे फॅसिलिटेशन सेंटर उभारला होता, तिथे ते वोटिंग करत आहे। तसाच जर आपण बघितलं तर पोल डेसाठी जे काही नियंत्रणासाठी आपल्याला सगळी तयारी करावं लागते, पोलीस डिप्लॉयमेंट, ट्रान्सपोर्ट प्लॅन, बाकी सगळी सोयीसुविधा वोटरसाठी त्याची पण पूर्ण तयारी आहे आणि कोणाला कशाही प्रकारच्या काही अडचण येणार नाही अशी आपण जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतो।